नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 9वीच्या भाग 1 मधील संच सेट्स या प्रकरणामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजपासून आपण प्रत्यक्ष शिकवण्यासाठी सुरुवात करत आहोत। तर या 9वीच्या भाग 1 मधील पहिले प्रकरण आहे सेट्स म्हणजे संच। तर या भागामध्ये आपण संचाची ओळख आणि संचाचे प्रकार पाहणार आहोत। तर संच म्हणजे काय? आपण बाजारामध्ये गेल्यानंतर एखाद्या मॉलमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा मॉलमध्ये गेल्यानंतर तिथं विशिष्ट प्रकारच्या मांडणीमध्ये सर्व वस्तू ठेवल्या असतात। म्हणजे खाण्याच्या वस्तू असतील, साबण असतील, कोलगेट म्हणजे पेस्ट असतील, उदबत्तीचे प्रकार असतील, खेळण्याचे प्रकार असतील, अशा प्रकारे वस्तू दुकानामध्ये मांडलेल्या असतात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील पहिले प्रकरण चॅप्टर फर्स्ट सेट्स याच्या प्रत्यक्ष अभ्यासाला आपण आज सुरुवात करणार आहे। सेट्स म्हणजे संच। संच या प्रकरणामध्ये आपण सेट्स इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ सेट्स, संचाचे प्रकार हे पाहणार आहोत। आता संच म्हणजे काय? संच म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रकारचा समूह, म्हणजे सुरुवात आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकांचा संच असं म्हणतो आपण, किंवा दुकानात गेल्यानंतर आपण असं म्हणतो का मला पुस्तके द्या। मग त्याच्यामधून एका विशिष्ट प्रकारचा समूह जो आहे तो स्पष्ट होत नाही। आता आपल्या पुस्तकामध्ये काही चित्र दिलेली आहेत। फुलांचा गुच्छ, फ्लावर बकेट, बंच ऑफ की, किल्ल्यांचा जुळगा दिलेला आहे, फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा, पाइल ऑफ नोटबुक्स, वह्यांचा गठ्ठा दिलेला आहे, आणि कलेक्शन ऑफ नंबर, त्याच्यामध्ये संख्या दिलेली आहे। वरील प्रत्येक वस्तू समूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो। आता वरील सर्व उदाहरणामध्ये घटक जे आहेत ते आपल्याला नेमकेपणाने सांगता येतात। म्हणजे उदाहरणार्थ फुलांचा संच दिलेला, फुलांचा गुच्छ दिलेला आहे, किल्ल्यांचा जुळगा दिलेला आहे, पक्ष्यांचा थवा दिलेला आहे, वह्यांचा गठ्ठा दिलेला आहे। या सर्व समूहामध्ये आपल्याला नेमकेपणा सांगता येतो। नेमकेपणा हा महत्वाचा शब्द आहे। नेमकेपणा म्हणजे काय? क्लिअरली लिस्ट ऑफ द ऑब्जेक्ट, त्या वस्तूंचा जो संच आहे, समूह आहे, तो आपल्याला विशिष्ट प्रकार आपण सांगतो। आता त्याची व्याख्या दिली, आपण फोटो लिहिली, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइडेड, डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइडेड शब्द महत्वाचे, द ऑब्जेक्ट ऑफ ए गिव्हन कलेक्शन, गिव्हन कलेक्शन, समूहातील जो आपण संच आहे, घटक आहे, तो डेफिनेटली आणि क्लिअरली म्हणजे अचूक व नेमकेपणा या प्रकारे आपल्याला सांगता येतो। देन दॅट कलेक्शन म्हणजे त्या समूहाला आपण संच असे म्हणणार। म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रकारचा समूह म्हणजे संच, विशिष्ट प्रकार, की त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकार आला पाहिजे। आता आपण साधं उदाहरण पुस्तकामध्ये जरा बघू। आपण गावातील आनंदी मुले शब्द दिले आहेत आपण, आनंदी मुले, वर्गातील हुशार मुले। आता इथं दोन शब्द दिले आहेत, आनंदी आणि हुशार। आता हुशार हा जो प्रकार आहे तो आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की हाच मुलगा हुशार आहे, तो मुलगा हुशार आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला संच सांगता येणार नाहीत। आता काही दुसरे उदाहरण दिलेत बघा। आणखी आठवड्यातील 7 वार, आठवड्यात फक्त 7च वार असतात,
8वा वार येत नाही, म्हणजे तिथं विशिष्ट प्रकार आलेला आहे. एका वर्षाचे महिने, मंथ ऑफ द इयर, एका वर्षामध्ये फक्त 12च महिने असतात, विशिष्ट प्रकार तिथं आलेला आहे. ब्रेव्ह चिल्ड्रन्स इन द क्लास, वर्गातील शूर मुले आपण सांगू शकतो, आपण नेमकीच मुलं असतात. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील बळकट किल्ले, सध्याच्या स्थितीमध्ये असणारे किल्ले. प्लॅनेट्स ऑफ आवर सोलार सिस्टीम, आपल्या सूर्यमालेतील ग्रह, जे विशिष्ट ग्रह आहेत ते आपण सांगू शकतो. म्हणजे या उदाहरणामधून आपण संच ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ही उदाहरणं महत्वाची आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो किंवा एखाद्या मोठ्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपणाला तिथे किराणा मालाच्या वस्तू म्हणजे खाद्यपदार्थाच्या वस्तू असतील, साबण असतील, पेस्ट असेल, उदबत्ती असेल, सेंट असतील, हे एका विशिष्ट प्रकारे त्याची मांडणी केली असते. म्हणजे आपल्याला तिथे त्या प्रकारच्या विविध वस्तू पाहायला मिळतात. म्हणजे आपण उदबत्त्यांच्या प्रकारांचा संच लिहू शकतो, साबणांच्या नावांचा संच लिहू शकतो, लाल फुलांचा संच लिहू शकतो. अशा प्रकारचे आपण उदाहरणं पाहू शकतो. संच म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट प्रकारचा समूह, महत्वाची गोष्ट, विशिष्ट प्रकारचा समूह की ज्याच्यामध्ये विशिष्टपणा आपल्याला जाणवतो. आठवड्याचे 7 वार आपण उदाहरण घेतलं होतं आपण. अशा प्रकारे आपण संच ही संकल्पना म्हणजे संच इंट्रोडक्शन. आता हे जे संच आहेत, हे संच आपण जे आपण लिहिणार आहेत, जनरली द नेम ऑफ द सेट्स युजिंग कॅपिटल लेटर्स, म्हणजे आपण जे संच दाखवतो ते पण संच दाखवण्यासाठी कॅपिटल लेटर्स, इंग्रजी आद्याक्षरा म्हणजे अक्षराचा आपण वापरणार आहेत. ते कोणते आहेत? ABCD आपल्याकडे A to Z अशी 26 अक्षर आहेत. त्यापैकी कोणत्याही अक्षराचा वापर आपण संच हे दाखवण्यासाठी करू शकतो. काही संचाचे प्रकार पाहणार आहोत आपण. पहिला संच N. N मीन्स नॅचरल नंबर सेट्स, नैसर्गिक संख्या संच. याच्यामध्ये कोणत्या संख्या येणार आहेत? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 टिंबाटिंबा अनंत. ज्या संख्याचा वापर आपण मोजण्यासाठी करतो त्याला आपण नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या संच म्हणणार. दुसरा प्रकार आहे W, होल नंबर. आता संख्या ज्या आहेत ते पूर्ण संख्या संच. शून्याशिवाय संख्या पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून आपण सुरुवात क्वेश्चन केलेली आहे. शून्य जिथं काही नाही तिथं आपण दाखवण्यासाठी शून्याचा वापर करतो. मग 0, त्यानंतर 1 2 3 अँड सो ऑन. म्हणजेच ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या संच आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय? पूर्णांक संख्या संच. संख्या रेषेवर ज्या संख्या असतात, सुरुवात शून्यापासून, संख्या रेषेवर ज्या संख्या असतात आपण इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या संच असे म्हणतो. त्यानंतर क्यू मीन्स रॅशनल नंबर, परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना अंशाने छेद असतो परंतु छेद ही 0 सोडून कोणतीही संख्या असते त्याला आपण रॅशनल नंबर संच असे म्हणणार आहे. त्यानंतर R म्हणजे रिअल नंबर, वास्तव संख्या. ह्या सर्व ज्या संख्या आहेत त्या वास्तव संख्या आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला R म्हणजेच रिअल नंबर सेट्स असं म्हणणार आहे आपण. तर हे काही संचाचे प्रकार होते ते आपण पाहिलेले आहेत. आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स, संच लिहिण्याच्या पद्धती पाहणार आहोत. संच आता कशा पद्धतीने लिहिला जातो त्यातील पहिली पद्धत आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. लिस्टिंग म्हणजेच काय? यादी पद्धत. आता ही जी यादी पद्धत आहे, ही यादी पद्धत कशा प्रकारे असते? आपण घरी एखादी कोणतीही समजा किराणा मालाची वस्तू असेल किंवा शालेय वस्तूंची जी आपण यादी करतो, ती यादी ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे ही यादी करायची आहे. आता यादी करताना आपण काय करतो? सर्व आपल्याला जसे घटक, समजा उदाहरणार्थ आपला किराणा सामान आणायचा आहे, मग किराणा माल जो आपल्याला आणायचा तो आपण घरी
जसे डबे वळीने लावलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला आठवतात का? नाही. तर आपल्याला कोणतीही वस्तू केव्हाही आठवू शकते आणि त्याप्रमाणे आपण यादी करतो. मग तशाच प्रकारे ही यादी करायची आहे. ही जी यादी करायची आहे ती यादी करताना काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट, ही जी आपल्याला संचाची यादी करायची आहे ती पहिली म्हणजे ती यादी करताना आपल्याला कर्ली ब्रॅकेटचा वापर करायचा आहे. कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंस. ही जी यादी आपल्याला लिहावयाची आहे ती आपल्याला यादी महिरपी कंसात लिहायची आहे. पहिली गोष्ट, दिस मेथड वी राईट ऑल एलिमेंट्स ऑफ सेट कर्ली ब्रॅकेट. पहिली गोष्ट आहे, हे जे सर्व आपल्याला घटक लिहायचे आहेत ते महिरपी कंसामध्ये लिहायचे आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, आपण जसे आपल्याला एखादी वस्तू आठवते त्याप्रमाणे आपण लिहितो. म्हणजे घटक जे आपल्याला जशाप्रमाणे आठवणार आहेत त्याप्रमाणे आपण ते घटक लिहिणार आहेत. आणि प्रत्येक वस्तू जी आहे आपण ती लिहिल्यानंतर आपण तिथे कॉमा देतो का तर ती वस्तू वेगळी लक्षात यावी म्हणून. मग आपलं काय, इच ऑफ द एलिमेंट्स राईट ओनली वन्स. आणि प्रत्येक घटक जो आहे तो एकदाच लिहायचा आहे. समजा आपल्याला असं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला घरी साखर आणायची आहे. मग साखर सुरुवातीला आपण लिहिलेलं आहे 2 किलो साखर आणायची आहे. पण परत आई सांगते की नाही 2 किलो नको, एक 5 किलो साखर आण. म्हणजे आपण तिथं काय करतो, मग परत खाली 3 किलो साखर लिहित नाही, त्या 2 ला मग काय करतो 5 लिहितो. म्हणजे जे काही घटक आहे तो आपल्याला एकदाच लिहायचा आहे. डबल जरी घटक आला तरी तो आपल्याला लिहिताना एकदाच लिहायचा आहे, डबल लिहायचा नाही. म्हणजेच काय, इच ऑफ द एलिमेंट ऑफ रिटर्न ओनली वन्स. वन्स म्हणजे काय, एकदाच लिहायचा आहे. अँड सेपरेटेड बाय कॉमा. म्हणजे प्रत्येक घटक हा वेगळा दाखवण्यासाठी आपण काय करतो तिथं स्वल्पविराम देतो. आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगितली, यामध्ये घटकाचा जो क्रम आहे तो कसाही चालतो. म्हणजे सुरुवातीला आपण तुम्हाला उदाहरण सांगितलं, आपल्या घरामध्ये ज्या वस्तू वळीने लावल्या असतात त्याचप्रमाणे यादी करावी असं काही नाही. आपल्याला जसे आठवेल त्याप्रमाणे आपण यादी केली चालते. तसंच घटकाचा क्रम जो आहे तो कसाही चालतो. द ऑर्डर ऑफ द एलिमेंट. ऑर्डर म्हणजे क्रम. ऑफ द एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे घटकाचा क्रम जो आहे तो एवढा महत्वाचा नाही, कसाही चालतो. फक्त एवढंच आहे की घटक जो आहे तो एकदाच लिहावयाचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यादी पद्धत जी आहे ती आपल्याला कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरूपी कंसातच लिहावयाची आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. यादी पद्धतीमध्ये एक उदाहरण लिहू आपण. इन द वर्ड डिसेंबर. डिसेंबर या शब्दातील अक्षरांचा संच आपल्याला लिहायचा आहे. आता त्यासाठी मी सुरुवात तुम्हाला सांगितलं, जो संच लिहायचा आहे तो इंग्रजीमधील कॅपिटल अक्षर कोणतेही असेल अक्षर ते आपण वापरू. समजा मी ए म्हणलं मी संच. तर आता काय करायचंय, या डिसेंबर मधील अक्षरांचा आपल्याला संच लिहायचा आहे. तर जो लिहिताना मी काय करा तुम्हाला सांगितल्या पद्धतीने, पहिली गोष्ट दिलेला संच महिरूपी कंसात लिहायचा आहे. महिरूपी कंस मी मांडलेला आहे. प्रत्येक घटक एकदाच लिहायचा आहे. बघू आता आपण. तर पहिला शब्द आहे डी. डी. त्यानंतर शब्द आलेला आहे ई. ई. त्यानंतर शब्द आलेला आहे सी. आतापर्यंत हे शब्द अजून आलेले नाहीत. प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी मी कॉमा दिलेला आहे. ई. सी झालं. आता सी नंतर ई आलेला आहे, पण ई आपण यापूर्वीच लिहिलेला आहे त्याच्यामुळे हे ई लिहायचं नाही. प्रत्येक घटक एकदाच लिहायचा आहे. त्यानंतर एम. एम आतापर्यंत आलेलं नाही. त्यानंतर बी. बी आतापर्यंत आलेलं नाही. त्यानंतर ई. परत अजून ई आलेलं आहे म्हणून ते सुद्धा लिहायचं नाही. आणि शेवटचा शब्द आहे आर. आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे जो डिसेंबर हा शब्द आहे या डिसेंबर या शब्दातील अक्षरांचा संच काय झाला, DECMBR हा झाला डिसेंबर या शब्दातील अक्षरांचा संच. हा झाला यादी पद्धतीने लिस्टिंग मेथडने. अशा प्रकारचे आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. इथं काय केलं पहा, सुरुवातीला कर्ली ब्रॅकेट, त्यानंतर घटक, क्रम कसाही चालेल. शब्द जो आहे तो एकदाच घेतलेला आहे, रिपीट झालेला शब्द घ्यायचा नाही. आणि परत मग काय करायचंय, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचंय. कर्ली ब्रॅकेट काढताना ते व्यवस्थितपणे काढणं आवश्यक आहे.
मुलं ही कर्ली ब्रॅकेट कशाही पद्धतीने काढतात, त्याचाही सराव करा. दुसरी पद्धत आहे रूल मेथड और बिल्डर फॉर्म. म्हणजे रूल म्हणजे काय, गुणधर्म पद्धत. इथं पण आता पहिली पद्धत आपण बघितली यादी पद्धत, दुसरा प्रकार आहे गुणधर्म पद्धत. आता गुणधर्म पद्धत म्हणजे काय, तर या पद्धतीमध्ये घटकाची यादी करायची नाही. आता घटकाची यादी न करता संचामध्ये दिलेला सर्वसाधारण घटक जो घटक आहे. आता एक उदाहरण मी लिहितो तुमच्या समोर. बी हा एक संच आहे. समजा बी हा जो संच आहे तो तुमच्या लक्षात येईल. या काही संख्या मी या संचामध्ये लिहिलेल्या आहेत. आता इथे उलट आहे. यादी पद्धतीमध्ये आपल्याला यादी करायची असते आणि गुणधर्म पद्धतीमध्ये यादी दिलेली असते. ते यादीवरून आपल्याला यादीचा गुणधर्म ओळखायचा असतो. याच्यामध्ये आपल्याला घटकाची यादी करायची आहे का नाही, त्याने घटकाची यादी दिलेली आहे. घटकाची यादी न करता सर्वसाधारण घटक हा जो आहे तो सर्वसाधारण घटक लिहायचा आहे आणि त्याचा गुणधर्म आपल्याला ओळखायचा आहे. आता ह्या ज्या सर्व संख्या लिहिलेल्या आहेत ह्या आपण जर नीट लक्ष दिलं तर ह्या संख्या 5च्या पटीतील आहेत आपण असं म्हणू शकतो. आपण 5च्या पटीतील संख्या आहेत किंवा 5च्या पाड्यातील म्हणू शकतो आपण. 5 दुने 10, 15, 20, 25 म्हणजे सर्व ह्या संख्या कशा आहेत, 5च्या पटीतील संख्या आहेत. मग ह्या 5च्या पटीतील संख्या आहेत आणि कशा आहेत, दुसरी गोष्ट 25 पेक्षा लहान आहेत. सॉरी 30 पेक्षा लहान आहे. ह्या संख्या कशा आहेत, 30 पेक्षा लहान आहेत आणि ह्या कशा आहेत, 5च्या पटीतील संख्या आहे. आता हे हा जो गुणधर्म पद्धतीने जो संच लिहायचा आहे तो कसा लिहायचा सांगतो तुम्हाला मी. हा जो घटक आहे, आता संच दिलेला कोणता मी, बी. प्रत्यक्ष तुम्हाला लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात बी दिलेला आहे. पहिली गोष्ट, हाही जो संच आहे तो आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे, महिरूपी कंसामध्ये लिहायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या संचामधील एक कोणता तरी एक चल घ्यायचा. आता आपल्याला एक कोणताही तुम्ही चल घेऊ शकता. समजा मी आता इथं एक्स ABCD आहेत, बी सोडून घेऊ शकतो आपण. एक्स हे एक चल घेतलं मी, उभी रेघ किंवा विसर्ग, उभी रेघ किंवा अशा प्रकारचं आपण चिन्ह तिथं आपण लिहू शकतो आपण. पण मी इथं उभी रेघ ओढलेली आहे. आता इथं काय दिलेलं बघा, एक्स हा काय आहे, एक्स जे दिलेलं आहे ते कसं आहे, एक्स ही संख्या कशी आहे, मल्टिपल ऑफ 5, 5च्या पटीची संख्या आहे. अँड लेस दॅन. ते कशी आहे, 5च्या पटीतली आहे आणि कशी आहे, 30 पेक्षा लहान आहे. 5च्या पटीतली संख्या आहेत, 5 1 5 10 15 20 25 आणि त्या पट संख्या कोणती येणार, 30. तर 30 आहे का नाही, म्हणजे 30 पेक्षा लहान आहे आणि 5च्या पटीतली आहे. मग ह्याचा गुणधर्म काय झाला, एक्स. त्यानंतर आपण काय करणार आहे, व्हर्टिकल लाईन, उभी रेखा ओढणार आहे आणि परत त्यानंतर एक्स ही काय आहे, मल्टिपल ऑफ 5 अँड लेस दॅन 30 म्हणजे या 5च्या पटीतील संख्या आहेत आणि कशा आहेत, त्या 30 पेक्षा लहान आहेत. अशा प्रकारे हा जो संच आहे, गुणधर्म पद्धत ते लिहायचे आहे. इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स, म्हणजे इथं घटकाची यादी करायची नाही, बट राईट द जनरल एलिमेंट युझिंग व्हेरिएबल. युझिंग व्हेरिएबल म्हणजे काय, सर्वसाधारण घटक जो आहे तो एका चलानं दाखवायचा आहे. मी इथं एक्स चल दाखवलेला आहे. फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन, एक उभी रेषा. ही जी उभी रेषा आहे ती उभी रेषा ओढून किंवा कॉलम, आपण त्याला कॉलम असं म्हणतो. कॉलम, उभी रेषा म्हणजेच कॉलम. राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल, आणि त्या रेषेच्या पुढे घटकाची यादी न करता त्या घटकाचा आपल्याला काय लिहायचं आहे, गुणधर्म लिहायचा आहे. जसं मी लिहिलेला आहे, ह्याच्यामधला कोणता गुणधर्म आहे, या 5च्या पटीतले आहेत आणि 30 पेक्षा लहान आहेत. अशा प्रकारे आपल्याला रूल मेथड और बिल्डर फॉर्म म्हणजे गुणधर्म पद्धत आपल्याला लिहावयाची आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 काही उदाहरणं पाहणार आहेत आपण.
एक 2-3 उदाहरण मी तुम्हाला सोडून देतो, बोलले तुम्ही सोडवायचे आहेत. पहिला आकडा आहे त्यामध्ये राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. रोस्टर म्हणजे काय? यादी पद्धतीने संच लिहायचे आपल्याला, यादी पद्धतीने. पहिला आकडा आहे सेट ऑफ इव्हन नंबर. सेट ऑफ इव्हन नंबर म्हणजे काय? समपूर्णांक संख्यांचा संच. दुसरा आकडा आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. इव्हन प्राईम नंबर म्हणजे काय? 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. तिसरा आकडा आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह इंटिजर्स सर्व ऋण पूर्णांकाचा संच. इंटिजर्स आपण संच मागाशी पाहिला, त्यातला काय म्हणलेलं फक्त त्यांनी सर्व ऋण, फक्त ओनली निगेटिव्ह. आणि चौथा आकडा आहे 7 बेसिक साऊंड ऑफ ए सरगम सूर. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील मूळ स्वर कोणते आहेत? सा रे ग म प ध नि सा, हे सर्व संच आहेत. त्यातला आपण आता एक पहिलं उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवतो. सेट ऑफ इव्हन नंबर्स. इव्हन नंबर म्हणजे काय? समपूर्णांकाचा संच. आता समपूर्णांकाचा संच आहे, इव्हन नंबर आहे, मग ए म्हणून लिहितो मी. कोणती अक्षर लिहा. समसंख्या कोणकोणत्या आहेत? पहिली संख्या आहे 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. म्हणजे हा जो संच आहे तो आपण यादी पद्धतीने अशा स्वरूपामध्ये लिहिलेला आहे. मी देतो सोडून तुमच्या सोयीसाठी. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 मधील इव्हन. इव्हन म्हणजे सम, प्राईम म्हणजे मूळ, सममूळ संख्यांचा संच. आता ज्या मूळ संख्या आहेत त्या 1 ते 50 लिहिलं काय, 1 ते 500 जरी म्हणलं तरी काय, किंवा 1 ते 1000 किंवा किती जरी म्हणलं तरी याचं उत्तर एकच येणार आहे. कारण ह्या मूळ संख्यामध्ये सममूळ संख्या ही फक्त एकच आहे. सममूळ संख्या ही एकच आहे. पहिलीच मूळ संख्या आहे 2, दुसरी संख्या आहे 3, परत आहे 5. ह्या ज्या सर्व संख्या आहेत याच्यामध्ये फक्त समसंख्या ही एकच आहे, ती आहे 2. म्हणून जर 1 ते 50 विचारलं आपल्याला, 50 काय 500 1000 जरी असेल तरी उत्तर त्याचं एकच येणार आहे. त्याला मी बी हा संच म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये फक्त किती संख्या येणार आहे? ही 2, ही एकच संख्या येणार आहे. तिसरं उदाहरण तुम्हाला सांगितले बघा, ऋण पूर्णांकाचा संच. त्याच्यामध्ये फक्त वजा संख्या येणार आहेत. आणि संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 स्वर तुम्हाला सांगितले, त्या पद्धतीने तुम्ही ते संच लिहू शकता. आम्ही लिहिलेला आहे राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. सिम्बॉलिक म्हणजे चिन्हामध्ये दिलेली विधाने शब्दामध्ये लिहावयाची आहेत. तुम्हाला मग सांगितलं चा घटक असणे, इथं दिलेलं त्यांनी 4/3 इज ए एलिमेंट ऑफ क्यू. 4/3 इज ए एलिमेंट ऑफ क्यू. फक्त ते आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. कसं लिहिणार आहे आपण ते? 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. झालं, एवढं लिहायचं आहे आपल्याला. चा घटक असणे म्हणजे 4/3 हा क्यूचा म्हणजे क्यूचा घटक आहे. दुसरा आकडा -2 इज नॉट एलिमेंट ऑफ एन. -2 हा नैसर्गिक संख्याचा घटक नाही. मग आपण कसं लिहिणार आहे? -2 इज असेल तर यस, नसेल तर नॉट. इज नॉट एलिमेंट ऑफ एन. -2 हा नैसर्गिक संख्याचा घटक नाही. आता तिसरा जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, ते कसं दिलेलं आहे? ते गुणधर्म पद्धतीने दिलेलं आहे. काय दिलेलं गुणधर्म? साधी गोष्ट आहे, पी इज ऑड नंबर. म्हणजे इथं काय येणार आहे? कोणता संच आहे? पी सेट आहे. म्हणजे सेट पी इज ऑड नंबर. जे दिले तेवढंच घ्यायचं. संच आपला पी दिलेला आहे. काय आहे? पी हा ऑड नंबर आहे.
म्हणजे सेट पी इज ए ऑड नंबर. तिसरा आकडा आहे राईट एनी 2 सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. 2 संच जे आहेत ते तुम्ही कोणतेही 2 संच घेऊ शकता. तुम्ही मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहावायचे आहेत. चौथा आकडा दिलेला बघा राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आणि 5वा आकडा आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. आता लिस्टिंग मेथड मध्ये जी उदाहरणं आहेत ते तुम्हाला मी तोंडी कशी सोडवायची काय तेवढं सांगतो तुम्हाला. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता भारतीय सौर वर्षामध्ये जे काही महिने आहेत त्या महिन्यांचा संच आहे. आता कोणकोणते महिने आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, आद्ययन, पुष्य, माघ आणि फाल्गुन. हे जे मराठी महिने आहेत ह्या सर्व महिन्यांचा संच लिहावयाचा आहे. दुसरा काय? कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. मगाशी तुम्हाला मी डिसेंबर या शब्दातील अक्षरांचा संच लिहून दाखवला होता त्याप्रमाणे लिहावयाचा आहे. पुढचा आकडा आहे सेट्स ऑफ ह्युमन सेन्सर ऑर्गन. मानवाचे जे सर्व ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आपण ज्याला म्हणतो, कान, नाक, त्वचा, जीभ आणि डोळे, हे जे आहेत ते लिहावयाचे आहेत. त्यानंतर चौथा आकडा आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स. मूळ संख्या कोणकोणत्या? फ्रॉम 1 to 20, 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच लिहायचा आहे. सुरुवात आहे 2 पासून, ते तुम्ही त्याप्रमाणे लिहायचे आहेत. पृथ्वी. पुढचा आहे नेम ऑफ द कंटेंट्स ऑफ द वर्ल्ड. पृथ्वीवरील खंडांचा संच. आपल्या पृथ्वीवर 7 खंड आहेत, त्या खंडांचा संच तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर 5वा आकडा आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. रूल मेथड म्हणजे काय? गुणधर्म पद्धतीने लिहावयाचे आहेत. तुम्हाला मी एक उदाहरण मागाशी सोडून दाखवलं होतं त्याप्रमाणे तुम्ही ते लिहावायचं आहे. ए संच दिलेला आहे 1, 4, 9, 16, 25, 36 म्हणजे हे सर्व वर्ग संख्या आहेत. कंप्लीट स्क्वेअर. दिस इज ऑल कंप्लीट स्क्वेअर. पण कुठून कुठपर्यंत आहेत? 10 पेक्षा मोठ्या आणि 10 पेक्षा लहान आणि 1 पेक्षा मोठ्या संख्यांचा संच आहे. दुसरा आहे 6, 12, 18 6च्या पटीतील संख्या आहेत. परत तिसरं उदाहरण स्माइल, SMILE, स्माइल या शब्दातील अक्षरांचा संच आपण असं लिहू शकतो. त्यानंतर डी दिलेले आहेत, आठवड्यातील वार दिलेले आहेत आणि शेवटचा X हा संच आहे तो AET किंवा आपण त्याला ईट हा शब्द त्यापासून तयार होतो. म्हणजे काय असणार आहे? हे ईट या शब्दांचा संच असेल. ईट हे जे अक्षर आहे त्या अक्षरांतील शब्दांचा संच. अशा प्रकारे आपण आज प्रॅक्टिस सेट 1.1 पर्यंतचा भाग पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 2च प्रकार झालेले आहेत. संच, संचाची व्याख्या, संचाचे प्रकार आणि संच लिहिण्याच्या पद्धती. तर या ज्या पद्धती आहेत ह्या जरा व्यवस्थित समजून घेऊन विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करावा. धन्यवाद.